कसं वाटला? छान. कुठं बसला होता तू? टोकाला डायरेक्ट ना. वसंताची आहे, याच्याकडे बॅग आहे, एवढे पैसे. बघू शकता पंखा आहे, हात पंखा. माझ्या तुवर घरी सांगून ठेव, बायको बनवून नेईन, बनीन तुझा नवर देव, बनीन तुझा नवर देव, परी तुझे नाकावर राग लाग काळजात. नंतर सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि आता आम्ही जातोय मस्त पेठच्या यात्रेला. तर खूप गर्दी असणार आहे आणि तो ऊन पण लागते, पण तरी आपण पेठची यात्रा एक्सप्लोर करूया. आणि माझ्यासोबत आहे तिकडे कल्पेशजी आहेत, तर आम्ही गाडीवर जाणार, बाकी पुढे भेटणार आहेत. तर बघूया आणि एन्जॉय करूया. बाय बाय. तर आता मस्त आहे करंजाळीमध्ये, आणि करंजाळीमध्ये असताना हे बघू शकता गर्दी खूप पण आहे. आणि या ठिकाणी अशा प्रकारचे टप्पावरती पण लोक बसले, इकडे ऊस बघू शकता आणि एवढी गर्दी. तर मित्रांची वाट बघतोय, तर इथे आली की जाऊया आणि नंतर पेठची यात्रा एन्जॉय करूया. आता मस्त थंडा घेतो, बघू शकता. पाय हा नंतर आत्ता पोहोचलोय पेठला आणि खूप गर्दी आहे. तर इकडे आमच्या गाड्या वगैरे लागलेल्या आहेत आणि इकडे मस्त बसलोय निवांत. तर बघूया, आम्ही जाऊया यात्रेमध्ये. पाणी गर्दी तर बघा. सो गाईज, आता आपण तिकीट काढणार आहे. याच्यामध्ये बसायचं आहे. सहा नंतर आता मस्त बसलोय मोठ्या पाळ्यामध्ये, होडीमध्ये. तर पहिल्यांदा बसलोय, लई भीती वाटते. खतरनाक बेकार आहे, कारण लई मजा आली. एवढं खतरनाक होतं की डायरेक्ट टोकाला बसलो होतो आम्ही, एवढं डायरेक्ट भीती वाटायची. कसं वाटला? छान. कुठं बसला होता तू? टोकाला डायरेक्ट ना. कसा वाटला? चांगला वाटला. लय डेंजर होता एक्सपिरियन्स, खतरनाक होता. आणि आता मस्त दुसरीकडे फिरूया.
साडी तुझी दिसते भारी गुलाबी साडी नेसून आली पुरी गुलाबी साडी माझी दिसते भारी तो इथे खूप भारी पानपोळी केलेली आहे सगळ्यांना पाण्याची सोय बघू शकता एवढं खतरनाक एक्सपिरियन्स होता पाण्यात बसायचा कारण म्हणजे पहिल्यांदा बसतो त्या होडीमध्ये तर डायरेक्ट फिलिंग ढगात होती डायरेक्ट आता डायरेक्ट मी तर डोळे लावून घेतले ते कारण मोबाईल पण पकडता येत नव्हता म्हणून मोबाईल खिशामध्ये ठेवला होता नाहीतर सटकला असता खिशामधून म्हणजे हातामधून सटकला असता तर मोबाईल डायरेक्ट कामच झाला असता तर जरा बाहेर निघले वातावरणामध्ये तर थोडं फ्री वाटतंय जरा मोकळी हवा येते मध्ये तर एवढं गरम होतंय ना की काही सांगू तर आज जरा थोडी कमी गर्दी आहे कारण म्हणजे आज पहिला दिवस आहे ना त्याच्यामुळं तर जाऊया मस्त एन्जॉय करूया तो हर्षाशी संताशी आलेले आहेत आणि बघू शकता संताराम हे आता आले यांची वाट बघत होतो हॅलो गाईस तिकडे रोशन आहे लय बोर झालं कारण लय गरम पण होत आहे तुफान गर्दी आहे नानाशी आता आले डायरेक्ट हे गाईस तर हा वसंत आहे याच्याकडे बॅग आहे एवढे पैसे गाव माझा पेट जरा गाडी झाली लेट याला रस आळणी लागत डायरेक्ट साखर टाकायची म्हणतोय गुलाबी साडी नेसून आली पुरी गुलाबी साडी माझी दिसते भारी गुलाबी साडी नेसून आली पुरी कर जीव लव पुरी तुले त्याच्याशिवाय करमत नाही माले तुझा माझा बेस हातामध्ये देस तूच माझे रोज पुरी सपनात येस आज झाला फार मोठी भेट सोमवारी गुलाबी साडी माझी दिसते भारी गुलाबी साडी नेसून आली पुरी गुलाबी साडी तुझी दिसते तर आम चिंतेत दिसतो चिंतेत काय रे झाला हा काय नाही तर आता ठरवूया काय खाताय की पिताय आता निघूया कारण खूप गर्दी झालंय खूप गरम पण होत आहे तर आता मस्त जाणार ठाणापाड्याच्या यात्रेला बघूया आपण कलिंगड घेतलंय डायरेक्ट आणि मस्त पॅकिंग केलंय मस्त मोकळ्या ठिकाणी जाणार आणि बसणार खाणार हारसूळ जाणार हारसूळ नंतर ठाणापाडा तर बाकी गाडीवरती बसलेले आहेत आता फोटोशूट झालेला आहे आणि कलिंगड पण खाल्लाय
तर आता निघलोय. तर आता पेट लावून आलोय. अरे खातो का नाही तू? खूप गरम पण होते. आता हर्सूल नाही जायला कुठं आहे आम्ही? बघू प्लॅन ठरला तर खानापाड्याला जाऊन, नाही तर मग कॅन्सल करू. तर तोपर्यंत आता मस्त चिल्ले खातोय. लय भूक लागले, पहिला खातोय चिल्ले. ते दोघं जण येतील ना. हे बघू शकता पंखा आहे, हात पंखा. हा, हवा पण इतकं भारी लागलं. मस्त. कसं वाटतंय? एकदम गारगा. खतरनाक पंखा आहे. आता याची बारी आहे, तो वापरून राहिला. हा